हॅलो एव्हरीवन. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतो आहे ज्याचं नाव आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999. आपण याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहूयात अगोदर. तर महाराष्ट्र नॉर्मली 3 पार्ट्समध्ये डिवाईड झालेला होता. नंबर 1 वेस्टर्न महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र जो की बॉम्बे, कोकण आणि गुजरातचा पार्ट होता. मराठवाडा रिजन आणि थर्ड आहे आपलं विदर्भ रिजन. तर हे जे होतं ते स्टेट रिऑर्गनायझेशनच्या अगोदरची महाराष्ट्राची परिस्थिती होती. तर आपण पाहूयात त्यावेळेस रेंट कंट्रोल कसं रेग्युलेट व्हायचं. तर हे जे 3 आपण रिजन पाहिले, या 3 रिजनसाठी वेगवेगळे कायदे होते, त्यानुसार ते रेग्युलेट व्हायचं. तर वेस्टर्न रिजन जो होता महाराष्ट्राचा तो बॉम्बे प्रोव्हिन्सचा पार्ट होता आणि बॉम्बे प्रोव्हिन्ससाठी द बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग हाऊसेस रेट्स कंट्रोल ॲक्ट ॲप्लिकेबल होता. ह्याचे नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की याच्यावरती MCQ यादी आलेला आहे. तर त्यानंतर मराठवाडा रिजन जे होतं पार्ट होता तो हैदराबादचा. तर त्याच्यासाठी जो कायदा होता तो होता द हैदराबाद रेंट इव्हिक्शन लीज कंट्रोल ॲक्ट. आणि विदर्भ जो रिजन होता तो होता सेंट्रल प्रोव्हिन्सचा पार्ट. तर विदर्भ रिजनसाठी जो ॲक्ट होता तो होता द सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेअरर लेटिंग ऑफ हाऊसेस रेंट कंट्रोल ॲक्ट होता, तो ॲप्लिकेबल होता. तर अशा प्रकारची परिस्थिती स्टेट रिऑर्गनायझेशनच्या दरम्यान होती. त्यानंतर एक कमिटी इस्टॅब्लिश झाली जिचं नाव आहे टेंबे कमिटी. ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनेच अपॉइंट केली. याच्या रिकमेंडेशननी एक युनिफॉर्म लेजिस्लेशन रेंट कंट्रोल महाराष्ट्रासाठी क्रिएट करण्यात आलं. वरी जे आपण एक्सप्लेन केले ते 3 स्टॅट्यूट ॲब्सोल्युटली प्रोटेक्ट करत होते फक्त टेनंटला. त्या स्टॅट्यूटच्या अगोदर लँडलॉर्ड आणि टेनंटची जी रिलेशनशिप होती ती कॉन्ट्रॅक्च्युअल होती आणि या इनॅक्टमेंटच्या नंतर ती कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप कन्वर्ट झाली इंटू स्टॅट्युटरी रिलेशनशिप, म्हणजेच रेंट कंट्रोल ॲक्ट ह्या कायद्याअंतर्गत. याच्यामुळं एक कन्सेप्ट लीड झाली जिला की आपण म्हणतो वन्स अ टेनंट ऑलवेज अ टेनंट. म्हणजे की एखाद्या लँडलॉर्डने एखाद्या टेनंटला एखादी प्रॉपर्टी लिव्ह अँड लायसन्सने दिली तर तो ऑलवेज टेनंट म्हणून राहायचा, म्हणजे त्याला कुठल्याही कंडिशनमधून तिथून बाहेर काढता येत नव्हतं, अशी कंडिशन होती. तर त्यानंतरनी एक अजून कमिटी करण्यात आली जी की होती LK झा कमिटी ऑन नॅशनल हाऊसिंग पॉलिसी. या कमिटीने रिकमेंडेशन दिले कशासाठी तर चेंजेस इन रेंट कंट्रोल स्टॅट्यूट. त्यानंतर एक सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आली एका केस लॉमध्ये, ऑबिटर डिक्टा आला ॲक्च्युली, मालपे विश्वनाथ आचार्य वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. इन दिस केस देअर वॉज अ ऑबिटरी डिक्टा ऑफ द सुप्रीम कोर्ट which is present rent control act are unreasonable and arbitrary. We hope that Maharashtra legislature will enact new rent control act by 1st April 1998. Thereafter Maharashtra legislative enact the Maharashtra Rent Control Act 1999. तर आता आपण याचं इंडेक्स डिस्कस करूयात. तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 याच्यामध्ये 1 to 60 सेक्शन आहेत. चॅप्टर 1 प्रिलिमिनरी आहे, सेक्शन 1 ते 7 याच्यामध्ये नेम आहे कायद्याचं द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. इन्फोर्समेंट डेट आहे जी की आहे 31 मार्च 2000. याच्यामध्ये डेफिनेशन आहेत सेक्शन 7च्या अंतर्गत आणि ॲप्लिकेशन होल ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे. सेक्शन 3 एक्झिम्शनबद्दल बोलतं. हे आपण इन डिटेल पुढे पाहूयात.
चॅप्टर सेकंड जो आहे स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजबद्दल बोलतं, जे की आहे सेक्शन 8 ते 14. त्यानंतर एक सेक्शन आहे सेक्शन रिलीफ अगेन्स्ट फोरफिचर सेक्शन 14. याच्याच अंतर्गत ती जी कन्सेप्ट आहे वन्स अ टेनंट ऑलवेज अ टेनंट ही रेग्युलेट झाली. या सेक्शनच्या अंतर्गत आहे की जर टेनंट स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज पे करतोय आणि टर्म्स आणि कंडिशन जे पण टेनन्सी ॲग्रीमेंटमध्ये आहेत तो फॉलो करतोय, तर त्याला कुणीही त्या प्रॉपर्टीमधनं इविक्ट करू शकत नाही. इवन आफ्टर हिज डेथ रिलेटिव्स बिकम टेनंट. काही एक्सेप्शन पण आहेत या रूलला आणि याची सुरुवात जी आहे ती नॉट सबस्टँटिव्ह क्लॉजने होते आणि लँडलॉर्ड पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशनसाठी हे घेऊ शकतं असं सेक्शन 16मध्ये बोलतं. तर त्याच्यासाठी एक सेपरेट चॅप्टर आहे रिकव्हरी ऑफ पोझेशन सेक्शन 16 to 22. त्यानंतर स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहेत जे की आर्म्ड फोर्सेस वगैरेंसाठी सेक्शन 23 आणि 24च्या अंतर्गत. त्यानंतर सब टेनन्सीबद्दलचं आहे चॅप्टर सेक्शन 25 to 32. याच्यामध्ये जनरल रूल असा आहे की सब टेनन्सी इज इलिगल बट कॉन्ट्रॅक्ट टू कॉन्ट्ररीने तसं बनवलं जाऊ शकतं. त्यानंतरचा सेकंडचा अनदर चॅप्टर आहे ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट सेक्शन 33 to 38. त्यानंतर समरी प्रोसिजर आहे सेक्शन 39 to 52. मिसलिनियस आहे सेक्शन 53 to 60. तर आपण आता चॅप्टर 1मधलं सेक्शन 1 पाहूयात. चॅप्टर 1ची हेडिंग आहे शॉर्ट टायटल एक्सटेंट आणि कमेन्समेंट. सेक्शन 1 ते 7च्या दरम्यान याबद्दल माहिती दिलेली आहे. सेक्शन 1 आहे शॉर्ट टायटल एक्सटेंट आणि कमेन्समेंट. या कायद्याला असं बोललं जातं की द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999. इट एक्सटेंड टू होल ऑफ महाराष्ट्र. एन्फोर्समेंट डेट आहे 31 March 2000. Section 2 talks about application. It applies to all premises let or sublet for the purpose of इथं मी एक ट्रिक बनवली REBTS रेसिडेन्स, एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड अँड स्टोरेज. आणि एवढंच नाही तर जे एरिया शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2ला शेड्यूल 2मध्ये मेन्शन आहेत त्यालाच हे अप्लाय होतं महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. तर पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.